टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगर पालिकेमध्ये। या ठिकाणी आपण जर पाहिली तर एक इलेक्ट्रिसिटी ही बस आहे आणि या बसला अचानक आग लागलेली आहे। माझ्यासोबत यावेळेला वसई विरार शहर महानगर पालिकेचे महापौर आहेत अजीव पाटील साहेब। अजीवजी, काय माहिती आहे? साधारण ही बस चार्जिंगला लावलेली होती, सगळ्या बस चार्ज झाल्या, त्यांनी बाहेर आणून ठेवली, 87% चार्जिंग झालेली होती आणि बाकीचं काम दुसऱ्या चार्जिंगचं आणि सगळं करत असताना त्यांच्या लक्षात आलं का स्टेअरिंगच्या इकडे कुठेतरी आग दिसते। त्यामुळे त्यांनी ताबडतोब फायर संबंधीचे सगळे इन्स्ट्रुमेंट घेतले आणि त्यांनी विझवायचा प्रयत्न केला। फायरला बोलवून घेतलं त्यांनी तत्काळ आणि हे विझवत असताना त्याच्याने कंट्रोलमध्ये झाली ना आणि मोठी आग लागली। तेवढ्यात फायरची गाडी आली आणि संपूर्ण त्यांनी विझवली। ज्या तुम्ही बॅटऱ्या बघितल्या त्या सगळ्या इंटॅक्ट आहे। चार्जिंगच्या बॅटऱ्यांच्या इकडे काय झालं ना, त्या स्टेअरिंगच्या खाली बॅटरी आहे ती पण इंटॅक्ट आहे। वायरिंगच्या इकडे स्टेअरिंगच्या इकडे कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं असावं आणि तिकडे आग पकडली आणि हा तत्काळ त्यांनी वाऱ्यामुळे आग अजून पकडली। फायरची गाडी येईपर्यंत जास्ती झाली, तिथपर्यंत त्यांनी लोकल लेवलला त्यांच्या इन्स्ट्रुमेंट प्रमाणे विझवायचा प्रयत्न केलेला आहे। पुढची जी चौकशी आहे ते फायरचे ऑफिसर आता करतात, कशामुळे झाली, काय झाली, काय अजून प्रिकॉशन घेतल्या पाहिजेत, पुढच्या बससाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत, या संबंधी प्रिकॉशन घेतात। तुम्हाला माहिती कधी मिळाली? मला माहिती आता तत्काळ मिळाली आणि मी ताबडतोब बाहेर होतो, तिकडून निघालो, आम्ही पोहोचलो। आमचे सुरेंद्र ठाकरे साहेब आहेत, सभागृह नेते साने साहेब आहेत, आम्हाला कळालं, तत्काळ आम्ही इकडे हजर झालो। आपण जर पाहिलं तर आग आता नियंत्रणात आणलेली आहे। हीच इलेक्ट्रिक बस आहे। आपण जर पाहिली तर संपूर्ण खालून ही बस जळालेली आपल्याला दिसते। ही माहिती कळताच वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीवजी पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।